नमस्कार. आज आपण काही खऱ्या पण जरा विचित्र, अविश्वसनीय घटनांबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे 3 वेगवेगळ्या कथांचे स्रोत आहेत. चला बघूया काय आहे हे प्रकरण. नमस्कार. हो, या कथा खरंच म्हणजे फक्त विचित्र नाहीयेत. त्या आपल्याला माणसाचं मन, त्याचा विश्वास आणि भीती याबद्दल खूप काही सांगून जातात. बरोबर. तर पहिली गोष्ट आहे 1839 सालची, अंटार्क्टिका जवळचा ड्रेक पॅसेज. हां, तो धोकादायक समुद्रमार्ग. हो. तर तिथे कॅप्टन ब्रायटन आणि त्यांचे लोक व्हेल माशांच्या शोधात होते. अच्छा. पण त्यांचं जहाज अडकलं बर्फात पूर्णपणे. अरे देवा. पण नशिबाने एक मोठं वादळ आलं. बर्फ फुटला आणि ते सुटले. पण हाती काहीच लागलं नाही. रिकामे हाती परत. हो. मग काही दिवसांनी त्यांना दूर एक जहाज दिसलं, एक स्कूनर. स्कूनर म्हणजे ते शिडाचं जहाज. अगदी. पण त्याची अवस्था खूप वाईट दिसत होती. मग ब्रायटनला वाटलं असेल मदत करावी. बरोबर. कदाचित तेही बर्फात अडकले असतील असं वाटलं त्यांना. मग ते काही लोकांना घेऊन गेले त्या स्कूनरकडे. अच्छा. डेकवर कोणीच नव्हतं, पण खिडक्यांमधून आत माणसं दिसली त्यांना. आत होती माणसं, हो. पण बाहेर कोणी नाही. नाही. मग त्यांनी कॅप्टनच्या केबिनचा दरवाजा ठोकावला, पण शांतता, काहीच प्रतिसाद नाही. मग उघडला दरवाजा. हो. आणि आज जे दिसलं ते पाहून म्हणजे अंगावर काटा येतो. काय होतात? कॅप्टन त्याच्या डेस्कवर बसलेला होता. समोर लॉगबुक आणि त्यात लिहिलेलं, काय लिहिलेलं? बर्फात अडकलो, प्रयत्न संपले, काल रात्री आग विझली, आशा नाही. बापरे. आणि आणि त्यावरची तारीख होती 17 जानेवारी 1823. काय 1823 म्हणजे तब्बल 16 वर्षांपूर्वीची नोंद. हो. तो कॅप्टन आणि जहाजावरचे सगळे लोक 16 वर्षांपूर्वीच थंडीने गोठून मेले होते. अरे देवा. म्हणजे त्यांचे मृतदेह हो. अंटार्क्टिकाच्या त्या भयानक थंडीमुळे त्यांचे देह जणू वेळेतच थांबले होते. म्हणजे जसे होते तसेच. कोणी पत्ते खेळताना, कोणी जेवताना. अगदी. एक बाई तिच्या कुत्र्यासोबत बिछाण्यात. 16 वर्ष ते जहाज तसंच समुद्रावर तरंगत होतं, एका भूत जहाजासारखं. अकल्पनीय आहे. निसर्गाची किमयाने भीतीदायक शांतता. हो ना? आणि या भीतीतूनच पुढची घटना घडली. ही गोष्ट आहे 1958ची, पूर्व भारतातल्या एका पडक्या विमानतळावरची. अच्छा, विमानतळावरची. हो. राम थापा नावाचा तरुण त्याच्या बॉससोबत तिथे गेला होता. बॉसला ते विमानतळ विकत घ्यायचं होतं. पण तिथे अफवा होती की भूतं आहेत. त्यामुळे हा राम खूप घाबरलेला होता. आणि त्याने स्वतःच्या बचावासाठी काय केलं? एक मोठा चाकू ठेवला होता सोबत. बापरे. रात्री ते धावपट्टीवर फिरत असताना त्यांना दूर एक प्रकाशाचा गोळा तरंगताना दिसला. प्रकाशाचा गोळा? हो. आणि त्याखाली काही मानवी आकृत्या. अच्छा. आणि मग त्या आकृत्यांनी ज्यांच्याकडे पाहिलं त्यांचे डोळे चमकले आणि रामची भीतीने गाळण उडाली. त्याला वाटलं भूतच आहे. अगदी. त्याला खात्रीच पटली की ही भूतं आहेत आणि आता हल्ला करणार. आणि मग त्याने काय केलं? तो चाकू घेऊन त्यांच्यावर धावून गेला. हल्ला केला त्याने. काय हल्ला केला? हो. पण त्या आकृत्या कोण होत्या? हेच तर. त्या प्रत्यक्षात 3 बायका होत्या. काय सांगताय? बायका? हो. त्या रात्री तिथे फुलं वेचायला आल्या होत्या आणि तो प्रकाशाचा गोळा तो त्यांच्या कंदिलाचा होता. अरे देवा. म्हणजे हा सगळा गैरसमज होता. हो. आणि या हल्ल्यात एका बाईचा मृत्यू झाला, 2 जखमी झाल्या. भयानक आहे हे. मग रामवर खटला भरला गेला असेल. हो. खुनाचा आणि हल्ल्याचा. पण कोर्टात जे झालं ते ऐकून जास्त धक्का बसेल. काय झालं कोर्टात? ज्युरीने हे मान्य केलं की रामचा खरोखर विश्वास होता की तो भूतांवर हल्ला करतोय, माणसांवर नाही. म्हणजे त्याला निर्दोष सोडलं. हो. त्याला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केलं. भीती माणसाला काय करायला लावते याचं हे टोक आहे. खरं? म्हणजे त्याचा विश्वास इतका पक्का होता की कोर्टानेही ते ग्राह्य धरलं. पण विश्वास कधीकधी अजून विचित्र आणि धोकादायक रूप घेतो. हो. जसं तिसऱ्या घटनेत झालं. ही घटना तैवानमधली आहे, 2005 सालची. अच्छा, तैवान. काय झालं तिथे? एका माणसाला त्याच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या वू कुटुंबाच्या घरातून रात्री विचित्र आवाज यायचे. कसे आवाज? पाया पटणे, जोरजोरात मंत्र म्हणणे, किंचाळणे वगैरे. आता हे वू कुटुंब त्यांच्या धार्मिक विधींसाठी ओळखलं जायचं. हां. म्हणून त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलं असेल. हो. पण मग एका रात्री किंचाळण्याचे आवाज आले आणि एकदम शांतता पसरली. अचानक शांतता. मग काय? 2 दिवसांनी वू कुटुंबाचे प्रमुख वू शान खाली आले. त्यांची अवस्था खूप वाईट होती. म्हणजे?
कपडे मळके, अंगाला राख फासलेली, दुर्गंधी येत होती. अरे बापरे. आणि ते शेजाऱ्याला म्हणाले, "ॲम्ब्युलन्स बोलवा," आणि लगेच पळून गेले. पळून गेले. मग त्या शेजाऱ्याला संशय आला असेल. हो. तो वर गेला. दरवाजा उघडाच होता. आणि आत आत प्रचंड दुर्गंधी, घाण आणि लिव्हिंग रूममध्ये वू कुटुंबातील एक मुलगी जमिनीवर मृतावस्थेत पडलेली होती. काय? मृतदेह? काय झालं होतं नक्की? चौकशीत जे समोर आलं ते खूप विचित्र करणारं आहे. पण कुटुंबाला वाटलं की तिच्यात भूतबाधा झाली आहे. अंधश्रद्धा. हो. आणि मग हळूहळू कुटुंबातल्या इतरांनाही वाटू लागलं की त्यांच्यात पण भूतं शिरली आहेत. म्हणजे सगळ्यांनाच. हो. आणि मग भूतांना घालवण्यासाठी त्यांनी एक भयानक विधी सुरू केला. काय विधी? त्यांचा विश्वास होता की भूतं घाणीला घाबरतात. म्हणून काय केलं त्यांनी? त्यांनी स्वतःची विष्ठा आणि उलटी खायला सुरुवात केली. काय? काय बोलताय हे? हो, तासनतास हे चाललं होतं. आणि ज्या मुलीचा मृत्यू झाला तिच्या श्वासनलिकेत हेच अडकल्यामुळे तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. हे अविश्वसनीय आणि भयानक आहे. मग पोलिसांना अटक केली असेल इतरांना. हो, अटक केली. पण इथंही कोर्टाचा निर्णय धक्कादायक होता. परत काय निकाल दिला कोर्टाने? कोर्टाने मानलं की संपूर्ण कुटुंब मास हिस्टेरिया म्हणजे सामूहिक मानसिक उन्मादातून जात होतं. मास हिस्टेरिया म्हणजे? त्या वेगाने पसरते की लोक तर्कशुद्ध विचार करणं बंद करतात. अच्छा. आणि त्यामुळे ते त्यांच्या कृत्यांसाठी कायदेशीररित्या जबाबदार नाहीत असं ठरवून त्यांना निर्दोष सोडण्यात आलं. काय? निर्दोष? हो. तर या होत्या आजच्या 3 कथा. एक गोठलेलं भूत जहाज, दुसरी भीतीपोटी घडलेली हत्या आणि तिसरी अंधश्रद्धेतून घडलेली भयानक घटना. खरंय. या कथा आपल्याला विचार करायला लावतात की वास्तव, आपला विश्वास आणि आपली भीती यांच्यातल्या रेषा किती पुसट असू शकतात. हो ना. म्हणजे वास्तव काय आहे आणि आपल्याला काय वाटतं यातलं अंतर कधीकधी खूप घातक ठरतं. अगदी. आणि यातून एक प्रश्न उरतोच की टोकाची परिस्थिती, टोकाची भीती किंवा अगदी अढळ श्रद्धा माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.